मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार बाबा पद्मनजी यमुना पर्यटन, मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी हरिनारायण आपटे. पण लक्षात कोण घेतो आजकालच्या गोष्टी. 10 कादंबऱ्या. वामन मल्हार जोशी, रागिनी, इंदू काळी, सुशिलेचा देव, इरावती कर्वे, युगांत, नासी फडके, जादूगार, दौलत, आटके पार, उजाडले पण सूर्यकोटे आहे, गोवा मुक्ती संबंधी, जेदमल, काश्मीर विषयी चर्चा, झंझावात, पत्री सरकारबद्दल चर्चा, श्रीना पेंडसे, गारंबीचा बापू, दिनकरराव जवळकर, देशाचे दुश्मन, ब्राह्मणेतर चळवळीवर आधारित ग्रंथ, श्रीव्य केतकर, ब्राह्मण कन्या, गोंडवनातील प्रियवंदा, परागंधा, आशावादी, भटक्या, विचक्षणा, विस खांडेकर, कांचनमृग, हृदयाची हाक, शंकरराव खरात, तराळ अंतराळ, गजानन त्र्यंबक माडखोलकर, मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, कांता, विश्राम बेडेकर, रणांगण, साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने, श्यामची आई, दया पवार, बलूत, डॉक्टर नरेंद्र जाधव, आमचा बाप आणि आम्ही, भालचंद्र नेमाडे, कोसला, लक्ष्मण माने, उपरा, लक्ष्मण गायकवाड, उचल्या, अण्णाभाऊ साठे, फकीरा, प्र. इ. सोनकांबळे, आठवणीचे पक्षी, डॉक्टर शरणकुमार लिंबावळे, अक्करमाशी, डॉक्टर किशोर शांताबाई काळे, कोल्हाट्यांचं पोर, विभावरी शिरूरकर, शबरी, बली. 1965च्या भारत-पाक युद्धावर गोनी दांडेकर यांची गगनी घुमली जयगाथा ही कादंबरी प्रसिद्ध आहे. विनोदी साहित्य. मराठी वाङ्मयात विनोदी साहित्य प्रकाराची सुरुवात सर्वप्रथम श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी केली. जी. जोशी यांचे विनोदी साहित्य सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक म्हणून पु. ल. देशपांडे यांचा लौकिक असून शाब्दिक कोट्या हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. आचार्य प्र.के. अत्रे हे विनोद सम्राट म्हणून प्रसिद्ध झाले. राम गणेश गडकरी, बाळकराम हे कोल्हाट्यांचे शिष्य होते. हे कोल्हटकरांचे शिष्य होते. प्रमुख विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, बटाट्यांची चाळ, वसंत सबनीस, इच्छा माझी पुरी करा, अदपाव सुतार, श्री कृ. कोल्हटकर, मी सुदामा, बंडू नाना, पांडू तात्या, शिमगा, गणेश चतुर्थी, पावती, निर्जली एकादशी, जी. जोशी, स्टेट गेस्ट, लगन सराई, वर संशोधन, गुंड्या भाऊंचे दुखणे. मराठी कथा 1910 ते 1926 मनोरंजनपर कथांचा कालखंड. या काळात V.C. गुज्जर यांनी मनोरंजन केले. 1926 ते 1945 नासी फडके, विस खांडेकर यांचे युग. 1945 ते 1960 सत्य कथांचा कालखंड. प्रमुख कथासंग्रह श्रीम माटे, उपेक्षितांचे अंतरंग, शंकर पाटील, धिंड, वळीव, कीर्तन. संत नामदेव हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होत. सुरुवातीच्या काळातील नाटककार वामनराव जोशी, मामा वेररकर, प्र.के. अत्रे, केशव कुमार, वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज, विदा सावरकर, मालतीबाई बेडेकर, विभावरी शिरूरकर. जुन्या काळातील नाट्य कलावंत नारायण श्रीपाद राजहंस, बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंभे, गगन सूर्य केशवराव भोसले, गणपतराव जोशी, चिंतवन कोल्हटकर, गणपतराव बोडस. आधुनिक नाटककार वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, पु. ल. देशपांडे, श्रीना पेंडसे, बाळ कोल्हटकर, दिवाकर, शंकर काशीनाथ गर्गे यांनी 49 नाट्यछटा लिहिल्या. सुधा करमरकर, सई परांजपे, सुलभा देशपांडे,
श्रीरंग गोडबोले, रत्नाकर मतकरी, विजया मेहता, विजय तेंडुलकर यांनी बाल रंगभूमी समृद्ध केली. 1880 ते 1910 शाकुंतल ते मानापमान हा संगीत रंगभूमीचा कालखंड. 1880च्या दशकात अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शाकुंतल, सौभद्र, रामराज्य, वियोग ही संगीत नाटके रंगभूमीवर आणली. प्रसिद्ध संगीत नाटके व नाटककार: संगीत शाकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर, संगीत शारदा गोविंद भल्लाळ देव. यामध्ये गोविंद भल्लाळ देवल यामध्ये जरड कुमारी विवाह प्रथेवर टीका. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, संगीत मानापमान कृष्णाजी भास्कर खाडीलकर, एकच प्याला राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. किचक वध कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित हे नाटक महाभारतातील घटनांवर आधारित असून भारतातील तत्कालीन ब्रिटिश राज्य पद्धतीवर टीका करणारे होते. यातील द्रौपदी म्हणजे भारत माता, वरिष्ठ युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष, किचक म्हणजे लॉर्ड कर्झन असे रूपक योजले होते. प्रसिद्ध मराठी नाटके: परशुराम पंत गोडबोले, वेणीसहार 1857, विष्णुदास भावे यांचे सीता स्वयंवर 1943 हे रंगभूमीवर सादर झालेले पहिले नाटक. विजय तेंडुलकर, घाशीराम कोतवाल, आचार्य अत्रे, तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर, वसेत कांडेटकर, रायगडाला जेव्हा जाग येते, विश्राम बेडेकर, टिळक आणि आगरकर, रत्नाकर मतकरी, खोल खोल पाणी, 4 दिवस प्रेमाचे, विनाशाकडून विनाशाकडे, साठे लोटे, दुभंग, नटसम्राट. विवा शिरवाडकर लिखित हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर आहे. भरतमुनी नाट्यशास्त्र, शारंगदेव संगीत रत्नाकर. दशावतारी नाटके महाराष्ट्रातील कोकण तसेच गोवा राज्यातील लोकनाट्य प्रकार. दशावतारी नाटक आधारित असलेले 10 अवतार: मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कल्की. 18व्या शतकात श्यामजी नाईक यांचा दशावतारी फड प्रसिद्ध होता. चित्रपट भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला. भारतीय चित्रपट क्षेत्राच्या विकासात योगदान देणारी मंडळी: मदनराव माधव पितळे, कल्याणचे पटवर्धन, हरिश्चंद्र सकाराम भाटवडेकर, सावेदादा, गोपाळ रामचंद्र, दादासाहेब तोरणे, अ.प. करंदीकर, S.N. पाटणकर, V.P. दिवेकर, दादासाहेब फाळके. 1912 साली दादासाहेब तोरणे व सहकाऱ्यांनी मुंबईत पुंडलिक हा कथापट दाखवला. 1913 दादासाहेब फाळके यांनी संपूर्ण विदेशी तंत्रज्ञान वापरून दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र चित्रपट मुंबईत प्रसिद्ध. दादासाहेब फाळके यांना आपण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखतो. दादासाहेब फाळके यांचे मूकपट: मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान. बाबूराव पेंटर मिस्त्री यांचे चित्रपट: सैरंध्री 1918, सिंहगड पहिला ऐतिहासिक मूकपट, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, सावकारी पाश पहिला वास्तववादी चित्रपट. भालजी पेंढारकर, बाजीराव मस्तानी 1925, कमलाबाई मंगरुळकर, सावळ्या तांडेल मराठी बोलपट, पन्नादाई हिंदी बोलपट. कमलाबाई या चित्रपट निर्मात्या पहिल्या मराठी महिला. प्रभात कंपनीचे चित्रपट: रामशास्त्री 1944, संत तुकाराम 1936, आचार्य अत्रे, महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट, दिनकर द पाटील, धन्य ते संताजी धनाजी, विश्राम बेडेकर, वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील चित्रपट, प्रभाकर पेंढारकर, बाल शिवाजी, संत तुकाराम 1936, दिग्दर्शन विष्णुपंत दामले, संत तुकारामाची भूमिका विष्णुपंत पागनीस,
आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेला पहिला भारतीय चित्रपट. 1936च्या इटली येथील व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी 1946 हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील चित्रपट. दिग्दर्शक व्ही. शांताराम. डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांची भूमिका. व्ही. शांताराम. भारतीय संगीत. भारतीय शास्त्रीय गायनाच्या 2 शाखा, हिंदुस्थानी संगीत व कर्नाटक संगीत. हिंदुस्थानी संगीत उत्तर भारतात तर कर्नाटक संगीत दक्षिण भारतात उदयास आले. शास्त्रीय संगीताचे 2 भेद, शास्त्रीय व उपशास्त्रीय. उपशास्त्रीय संगीत प्रकार ठुमरी, टप्पा, होरी, कजरी. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी 19व्या शतकात उत्तर भारतातील ख्याल संगीत पद्धती महाराष्ट्रात रुजविली. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक बालगंधर्व भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, पंडित जितेंद्र अभिषेकी, हिराबाई बडोदेकर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, रशीद खान, पंडित जसराज, पंडित भास्कर बुवा बखले यांनी 1911 मध्ये पुणे येथे भारत गायन समाजाची स्थापना केली. लोकसंगीत बहुरूपी, वासुदेव, दशावतार, गोंधळ, जात्यावरील ओव्या, धनगरी ओव्या, भारुड, वाग्या मुरळी, लावणी, पोवाडा, भोंडला, हादगा, गौरी गीते, गवळण, गणगवळण, कोळी गीते हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. भक्ती संगीत, भजन, कीर्तन, आरती, गझल, भीमराव पांचाळे, गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे कवी राजा बडे, गायक शाहीर साबळे, कृष्णराव गणपतराव साबळे. चित्रकथी परंपरा, कठपुतली किंवा चित्रे यांचा वापर करून रामायण महाभारत यामधील कथा सादर करण्याची कला म्हणजे चित्रकथी. यासाठी 40 ते 50 भावल्यांचा वापर केला जातो. इसवी सन 12व्या शतकात चालुक्य राजा सोमेश्वर यांच्या मानसोलास अभिलाषी तार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पिंगुळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या गावातील ठाकर जमातीच्या बांधवांनी चित्रकथी परंपरा आजही जपली आहे. बखर वाङ्मय. बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकारातून शूरवीरांची महती, युद्धे, चित्रे यांची माहिती मिळते. मराठीतील प्रसिद्ध बखरी. होळकरांची कैफियत. होळकर घराण्याच्या योगदानाबाबत वर्णन. सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीविषयी ही बखर लिहिली. भाऊसाहेबांची बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. पानिपताची बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. महिकावतीची बखर. विका राजवाडे यांनी माहीम महिकावतीचे केलेले वर्णन.